जसं मी म्हटलं की 1990च्या काळापासून तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय आहात. डहाणूमध्ये तुमचं काम फारच उल्लेखनीय होतं. नगरसेविका, आमदार. आता याच्या पुढचा राजकीय प्रवास ताई कसा असेल? काही रूपरेषा आखून ठेवली आहे का स्वतःसाठी? मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की एक शेतकऱ्याची मुलगी असेल, बहुजन समाजातली महिला असेल. मला माझ्या पक्षाने खूप काही दिलं. त्याच्यामध्ये पहिली डहाणू नगरपालिकेची महिला नगराध्यक्ष होण्याचा सन्मान मला मिळाला. डहाणू नंतर मुंबईतील दहिसरची पहिली महिला आमदार होण्याचा मला सन्मान मिळाला. आणि पक्षाकडे पक्षनिष्ठा ही माझ्यासाठी सर्वस्व आहे की मला पक्षाने जे काही दिलं त्याच्यात मी समाधानी आहे. पण आम्ही जे दिवस बघत होतो की आज 2 खासदारांपासून देशाचं उच्चोत्तम स्थान राष्ट्रपती भाजपचे आहेत, प्रधानमंत्री भाजपचे आहेत, आमचे मुख्यमंत्री भाजपचे आहेत, पालकमंत्री भाजपचे आहेत, खासदार भाजपचे आहेत, आमदार भाजपचे आहे, महापौर आमचे आहे. हे दिवस बघणं हे माझं भाग्य आहे की ज्या संघर्षासाठी आम्ही लढलो त्याचं कुठेतरी आज आम्हाला फळ मिळतंय. हे बघून जो आनंद आहे ना, तो दुसरा कशात आनंद नाही आहे.